इकडे चालला ते. आणि लगेच दारात तिसरं कुत्रं आलं. नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज सकाळ सकाळी आवरलं मी आणि आवरल्यानंतर जेवण करायला घेतलं. पण जेवणात आजीने कारल्याची भाजी बनवली होती आणि अजून एक कोणती भाजी होती काय माहिती ती. मला दोन्ही भाज्या काही आवडल्या नाही, पण काय करता, पोटासाठी खावं लागलं. आणि त्याच्यानंतर मी टकाटक आवरून आहे ना निघालो होतो राहुरीच्या दिशेने. तर रस्त्यात आहे ना डायरेक्ट कुत्रे भुकायला लागले. एवढा वाईट ड्रेस आहे का हा, म्हणजे रोज भुकत नाही, आज कसं काय भुकले काय माहिती. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललेलो आहे राहुरीच्या दिशेने. तर काय होतं पुढं तुम्हीच बघा. मोबाईल का इकडं चाललाय ते. इकडं नको बाबा, ते डायरेक्ट अवघड आहे. तिकडं बोलवलं पाय. हात का वा. चला ती काय दिलं नाही जमत तेवढं. तिला म्हणलं मग मला लयच घरी का जायचं तुला. बरं झालं या दुसऱ्या कुत्र्याला तरी माझा ड्रेस आवडला. त्यानंतर ईश्वर भाऊंची एक रील होती, ते आम्ही शूट केली आणि त्याचंच एडिटचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही, त्याची ID मी वर देतो, तिथं जाऊन रील बघा. त्यानंतर मला पण 2 रील सुचल्या. त्या रवी भाऊंना आणि त्यांच्या मित्रांना मी सांगितल्या, तर ते बोलले चला आपण करूया. आणि त्या पण रील शूट केल्या. माझ्या इंस्टाग्राम ID वर असतील, त्या जाऊन नक्की बघा आणि फॉलो पण करा. ब्लॉग चालू करून टाकायचे योगेश. चालू आता आपला योगेश चाललाय घरी. त्यानंतर मी घरी आलो, मस्त जेवण केलं आणि लगेच दारात तिसरं कुत्रं आलं. त्याला पण आपण एक चपाती दिली. घाबरतय ते बघा तसं. गावाकडची माणसं दारात कुत्रं आलं की चपाती असो किंवा भाकर टाकतात म्हणजे टाकतात. आणि दुसरा विषय, आज माझ्या ब्लॉगमध्ये 3 कुत्रे आले. काय माहिती काय विषय नेमकं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा. सबस्क्राईब केलं तर माझे नवीन येणारे ब्लॉग तुम्हाला सर्वात आधी दिसतील. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.